पिकातील कीड व्यवस्थापन याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत। नमस्कार शेतकरी मित्रांनो, गुंगळ ॲग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करीत आहे। हे बघा, आपण ठिंबकवरती ज्वारी लागवड याविषयी आधी सविस्तर माहिती दिलेली आहे। आज या प्लॉटला जवळपास 35 दिवस झाले आहेत। 35 दिवसाचा हा प्लॉट आहे। या प्लॉटमध्ये आपण पाहू चांगल्या प्रकारे प्लांट पॉप्युलेशन मेंटेन झालेले आहे आणि मधातील जी रिकामी जागा दिसते हे तुम्ही पाहू शकता। सगळ्या प्रकारचा फायदा आहे। तण नियंत्रणही फार सोप्या पद्धत नाही। पाणी द्यायची आपला जो नाहक त्रास होते यावरही फार चांगला बेस्ट पर्याय ठिंबक आहे। तर चांगल्या प्रकारची बचत खर्चात आपली या पॅटर्नमध्ये होते। तर आज आपण 35 ते 40 दिवसा जवळपास आलेला तर कीड व्यवस्थापनासाठी आपण आज माहिती सांगणार आहे त्यासाठी। तर बघा, ज्वारी पिकामध्ये आपल्याला अशा प्रकारचे झाड असं झालं, म्हणजे हा जो पोंगा आहे या पोंग्यातील मध्य भाग जो आहे हा मुख्य भाग जो आहे हा पोंगा हा आपल्याला अशा प्रकारचा सुकलेला दिसते। हा दुसरं म्हणजे हे काय, यामध्ये लष्करी अळी असते आणि हे काय करते, आतमधला हा बांधा जो आहे हा पोंगा त्या पोंग्यात त्याला खाऊन टाकते आणि आपलं जे झाड आहे हे आपल्याला असं वाटते की हे मुरी गेलेलं आहे, पण हे मुरी गेलेलं नसून यामध्ये आपल्याला अळीचा प्रादुर्भाव असते। यामध्ये लष्करी अळी असते, रस शोषक किडी, मावा, पोंग्यातील मावा असते, तुडतुडे। लष्करी अळीसाठी आपण इमामेक्टिन बेंझोएट 5% वाला जे आहे, एका पर पंपला 7 ते 8 ग्राम चार्जिंगवाला पंप जो आहे आपला 16-17 लिटरवाला, आणि त्यामध्ये क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन, जसं आपण कोणीही कंपनीचं घेऊ शकता। ज्या कंपनीचं आपल्याला स्वस्त औषध मिळेल त्या कंपनीचं घ्या। जसं हमला आहे घरडा कंपनीचं चांगल्या प्रकारचे औषधी आहे, आणि इमामेक्टिन बेंझोएट तुम्हाला ज्या कंपनी स्वस्त मिळेल त्या कंपनीचं घ्या। म्हणजे जेणेकरून काय होईल, आपली अळी जी आहे हे पोंग्यात असल्यामुळे गॅस पॉयझन झाडावर पडल्यानंतर पूर्ण झाडावर एक गॅस चालतोय, त्यामुळे ते अळी लवकर बाहेर येणार। आणि इमामेक्टिन बेंझोएट जे आहे ते पूर्ण पानावर पसरलेलं असते, ते अळीनं खाल्ली म्हणजे सहज अळी मरेल। आणि जे अळी वर असते त्यावर सायपरमेथ्रिन जर पडलं तरी अळीचा नायनाट संपूर्ण होईल। तर या प्रकारे आपल्याला यावर फार महत्त्वाची या ज्वारी पिकावर काळजी घ्यावी लागते। तर बघा मित्रांनो, आपण नेहमी एक गोष्ट म्हणजे एक वाक्य आपलं वापरत असतो की फवारणी करताना औषध कमी जास्त पाणी, या गोष्टीचा आपण नेहमी शेतकऱ्यांना सांगत असतो। आपल्याला आता हे जे झाड आहे या झाडावर पूर्ण पाणी पसरलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून जे अळी आहे, जे आपलं कीड असते, आपले औषध पाण्यासोबत ज्यावेळेस पूर्ण पानावर पसरते त्यावेळेस आपली जे काही कीड असली हे साहजिकच लवकर मरून जाणार। तर मित्रांनो, या गोष्टीकडे फार लक्ष ठेवा की शक्यतोवर पाण्याचं प्रमाण हे आहे एकराले जास्तीत जास्त 150 लिटरच्या वरच वापरा, 200 लिटरपर्यंत। आणि औषधीचा जो डोज आहे इमामेक्टिन बेंझोएट 60-65 ग्राम एकरी भरपूर होते। आणि क्लोरोपायरिफॉस प्लस सायपरमेथ्रिन जो आहे एका पर पंपला 30 ते 35 ml खूप झालं, सफिशियंट आहे। 30 ml जरी घेतला आणि तुम्ही जर एकरी 8 पंप मारले, 8 पंपांची फवारणी केली तर साहजिक आपल्याला चांगले आणि उत्तम रिझल्ट मिळतात। यामध्ये मावा आणि पोंग्यातील जो मावा असते किंवा रसशोषक किडी असते, यासाठी आपल्याला थायमोथॅक्झाम किंवा इमिडाक्लोप्रिड किंवा ॲसेटामायप्रिड, आपलं रसशोषक किडीसाठी आपल्याला जसं जे औषध स्वस्त वाटेल ते आपण घेऊ शकतो। त्यामुळे आपली रसशोषक किडी आहे जशी जास्त उद्रेक माव्याचाच असतो, तर आपल्याला माव्यासाठी थायमेथॉक्झान किंवा इमिडाक्लोप्रिड अशा बऱ्याचशा आता मार्केटमध्ये आहेत, त्या प्रकारच्या औषधी घ्या, म्हणजे जेणेकरून आपलं पीक हे चांगल्या सुव्यवस्थित राहील। मित्रांनो बघा, फवारणी आपल्याला फार काटेकोरपणे लक्ष ठेवावं लागते, कारण की या पिकावर अळी जर येते ना तर आपल्याला माहीत पडत नाही। शक्यतोवर आपल्या शेतात लक्ष ठेवून, म्हणजे आपल्याला जागरूक लावून आपल्या शेतीतील पिकाचं नियोजन करणे आहे। कारण की आपल्या पिकावर जर किडीनं कोणतेही प्रादुर्भाव जर जास्त प्रमाणात झाला तर आपलं पीक हे नायनाट व्हायला वेळ लागणार नाही। त्यासाठी आपण नेहमी सांगतो की सजग व्हा, जागरूक राहा। आपले मित्रच आहेत हे दीपक पाटील काळे, चांगल्या प्रकारचं नियोजन करतात आणि मागे आपण यांची मुलाखत मुद्दाम बाकी ठेवली आहे की ज्यावेळेस यामध्ये कंस लागतील, चांगल्या प्रकारे मागच्या वर्षी रिझल्ट मिळालेले आहेत, तर आपण त्यावेळेस त्यांचा सविस्तर माहिती या पिकातून घेऊया। तुम्ही जर पाहत असाल स्क्रीनवरती, तर पारंपरिक पद्धतीमध्ये कितीतरी गोष्टीचा त्रास होते, आपण मागेही दिलं होतं। त्यामध्ये पाण्याचा त्रास, डिजोई सोडताना त्यामध्ये व्यवस्थित झाडांची संख्या मेंटेन होत नाही। ड्रीप इरिगेशन पद्धतीला आपण जास्त प्रेफरन्स देतो, कारण की यामध्ये सगळ्या गोष्टींची बचत आहे, कमी खर्च लागते आणि जास्त उत्पन्न निघते। तर आपला तत्वही तेच आहे की कमी खर्च आणि जास्त उत्पन्न, यासाठीच आपण नेहमी प्रयत्नशील असतो। आणि शेतकऱ्यांनाही शेतावर जाऊनच आपण शेतात
जाऊन किंवा प्रत्यक्ष प्लॉटची पाहणी किंवा आपण ज्याही शेतकऱ्याचा समजा काही अनुभव असेल, आपण शेतातूनच शक्यतोवर शेतातूनच माहिती द्यायची प्रयत्न करतो. कारण की आपला त्या दाखवायचा प्रयत्न करतो आणि शेतकऱ्यांनाही वास्तविकतेची जाणीव करून द्यायचा प्रयत्न आहे. तर आपल्या या गोष्टी सगळ्या आहेत. शेतकरी मित्रांनो, बघा, खताचं व्यवस्थापन आपण सांगितलं आहे त्याप्रमाणे करा. आपण खताचं व्यवस्थापन आता जवळपास 35 दिवसापर्यंत आलो, तर याला एक युरियाचा डोस द्यायचा आहे. आपण युरियाचा डोस देऊ शकतो. अर्ध पाऊण पोतही दिलं चालते एकराला. फार चांगल्या प्रकारे या पिकाला नायट्रोजनची फार आवश्यकता असते. जर हिरवळ चांगली राहिली तर साहजिकच तुम्ही जर पाहिले असतील तर चांगल्या प्रकारे धांड्यांची साईज हे वाढते आणि निपजणारं कणूस जे आहे हे चांगल्या म्हणजे 1.25 ते 1.5 फुटापर्यंत चांगल्या प्रकारचं कणूस पडते. तर या प्रकारे अशी सगळी ही माहिती आहे. शेतकरी मित्रांनो, जर आपल्याला माहिती जर खरोखर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद.